आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही। प्रिया प्रिया प्रिया, हे बघ, तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे, प्लीज एकदा ऐकून घे ना माझं। एक मिनिट मला तुम्ही दोघं बी एक समान आहात। तुमचं भलं व्हावं, चांगलं व्हावं एवढंच वाटतंय मला। त्यात समजच गणित बिघडलं आहे। देवी यांचं कशात लक्ष लागत नाही। श्रीकांत सर बी औषधं येळेवर घेत नाही, इसरून जातात ते। आदित्य सरांचं ऑफिसात लक्ष लागत नाही, समधी गडबडच चालली आहे। आणि हे समजणं फक्त गैरसमजातनं झालंय। मला असं वाटते की हे समज कुणीतरी मुद्दाम घडवून आणतंय तुमच्या दोघांमध्ये फूट पाडायला। प्रिया मॅडम, माझी विनंती आहे, तुम्ही फक्त एकदा प्रीतम सरांशी बोला ना। मला असं वाटतं की तुम्ही दोघं जर का बोललात ना तर यातनं काहीतरी मार्ग नक्की सापडेल। प्लीज। थँक्यू पारू। तुम्ही दोघं बोलून घ्या, मी पुढे जाते। प्रिया, सावली, नाही, तुम्ही थांबा, मी आले। कोण आहे? पारू? पारू? प्रीतम कुठे आहे? तू नाही आला का? माझं बोलणं झालं होतं फोनवरती। मला म्हणाला काहीतरी काम आहे। प्रिया, परिस्थिती कशीही असो, माझं प्रेम खरं आहे आणि याच प्रेमाच्या जोरावर तर आपण ठरवलं होतं ना अख्खं लाईफ एकत्र घालवायचं। मग आज जर मी प्रॉब्लेम मध्ये तर तू माझा हात कसा काय सोडू शकतेस? लाईफ एकत्र घालवताना सोबत चालायचं असतं प्रीतम। आपल्या पार्टनरला एकटं टाकून वेगळ्याच प्रवासावर निघाल्यावर कसा संसार करणार आहे मी? कशी साथ देणार आहे मी तुमची? ह्या मी वेगळ्या प्रवासावर नाही निघालोय। मलाच माहित नाही काय झालंय, तू तरी विश्वास ठेव ना माझ्यावर। मला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे प्रीतम, पण कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर सांगा ना? जे डोळ्यांना दिसतंय ते कसं नाकारू? आणि तुमच्याकडे काही उत्तर पण नाहीयेत। मला माहित नाही, मला आठवत नाही, एक साधा ठोस पुरावा नाहीये तुमच्याकडे प्रीतम। पण ठीक आहे, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी शपथ घेऊन सांगा की तुमच्या हातून काही चूक घडलेली नाहीये। मला माझं उत्तर मिळालंय। तुम्ही अजिबातच ठामपणे सांगू शकत नाही आहात की तुमचा त्या मोनिकाशी आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाशी काही संबंध नाहीये। असं नाहीये। तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती प्रीतम। हे तुमच्यावर एवढं प्रेम केलं आणि तुम्ही आज यापुढे तुम्ही माझ्या डोळ्यासमोर नाही आलात ना तरच बरोबर। प्रिया, प्रिया, इकडचं झालं की लगेच निघूया.
तिकडे सगळे सॉरी मी मध्येच टपकलो. नाही नाही, यू मोस्ट वेलकम. बोला ना. काय नाही, मी असं जस्ट तुमच्याशी बोलायला आलो. माझा बिझनेस बरा आहे, म्हणजे नॉट व्हेरी बिग बट आय एम डुईंग गुड. आणि मी बिझनेस वाढवायच्या प्रयत्नात आहे. सो आय एम लुकिंग फॉर गुड पीपल टू पार्टनर विथ. चांगली माणसं मिळाली तर बिझनेस आणखी वाढतो, म्हणजे तुमच्यासारखी माणसं. तर माझं असं प्रपोजल होतं की तुम्ही जर माझ्याबरोबर माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर व्हायला तयार झालात तर इट विल बी अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर मी. आम्हाला खरंच आवडेल तुमच्यासारख्या जेन्युइन बिझनेसमन बरोबर काम करायला. थँक्यू सो मच. वा, मला फार बरं वाटलं हे ऐकून. मला आणखी एक डील करायची होती, बोला ना. पण मी थोड्या वेळाने केली तर चालेल? आय एम सॉरी. ओके, यू गाईज प्लीज कॅरी ऑन. चल येतो. हा पारू, ते नाही झालं वर्कआउट. प्रिया निघून गेली आहे. मी पण चाललोय आता. सोहम दादा काय झालं मला सांगा ना. अहो तिकडं समोरच बोलायचं ना. मला इथे एकटीला कशापाई घेऊन आलात? तेच तर नाही करू शकत ना. बरं ठीक आहे, बोला. हॅपी बर्थडे. थँक्यू. पारूताई, मला खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची आहे. बटू हां. अहो मग सांगायची ना, वाट कसली बघताय? मला फोन करायचा ना सरळ. त्यापेक्षा सरळ इकडं निघून यायचं. बरं जाऊ द्या, मला सांगा तुम्हाला काय सांगायचं आहे? मला तुला कोणाला तरी भेटवायचं आहे. पिरमात पडलं वाटतं. हो. दादा कसली भारी बातमी दिली आहे. ते सांगतो, पण त्याआधी मी जिच्यावर प्रेम करतो ना, ती पण माझ्यावर तेवढंच प्रेम करते. आणि आम्ही आमचं एकत्र आयुष्य बघतोय पुढे. एकमेकांशिवाय जगू शकत नाही आता. खरं आहे, पिरमात लई ताकद असते. खरं. हे अर्जंट आहे. बोलून घ्या.